सांगा तुम्ही काय आन्सर येईल त्याचं. काय आन्सर येईल? प्रश्न काय विचारलाय बघा. विच नंबर शुड बी ॲडेड. विच नंबर शुड बी ॲडेड टू 5 टू ऑब्टेन 14. म्हणजे 5 मध्ये कोणती संख्या मिळवावी जेणेकरून उत्तर आपल्याला 14 यायला पाहिजे. मग काय केलं सांगा इथं. +5चं काय करायला लागणार? -5 म्हणजे 14 - 5 किती येणार आपला आन्सर? 9. म्हणजे 5 मध्ये 9 जर मिळवलं तर आपला आन्सर किती येणार आहे? 14 येणार आहे. मराठीमध्ये प्रश्न खाली गेलाय बघा. कोणत्या संख्येत 5 मिळवल्यास 14 ही संख्या मिळेल? 9 मध्ये 5 मिळवल्यास आपलं उत्तर किती येणार? 14 येणार आहे. पुढे इथं विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड. काय सांगितले? विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 8 टू ऑब्टेन 2. 8 मधून कोणती संख्या वजा करावी जेणेकरून आपलं उत्तर किती येणार आहे? 2 येणार आहे. तिने काय म्हणलं? वाय म्हणलं. इथे ऍक्च्युली इथं एक्स घ्यायला पाहिजे, आपण इथं एक्स घ्यायला पाहिजे होतं. मग जी आपण संख्या वजा करणार ती कुठली घेतली? आपण वाय घेतली. मग पुढं काय केलं? हे -y आहे तसं ठेवलेलं आहे बघा. पुढच्या स्टेपला काय होते? तो आहे तसं इथं काय होणार? एक स्टेप वाढवतो बघा मी इथं ह्याच्या पुढची. 8 इज इक्वल टू 2 प्लस वाय. का? -yचं मी काय घेतलं? +y. आणि परत हे 2 इकडे घ्यायचं. 8 - 2 किती आलं? +6. मग y इज इक्वल टू किती आलं? 6 आलं. तर ह्यामध्ये काही शंका आहे का बघा, जरा चेक करा. लिहून घ्या 2 मिनिट. When we consider at the same time two linear equation in two variables, those equations are called simultaneous equation. आता आज आपल्याला बघायचं सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच काय. त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. 2 व्हेरिएबल्स असतात. 2 व्हेरिएबल्स आणि एक संख्या असते. आता हे 2 व्हेरिएबल्स म्हणजेच काय? याला 2 चल म्हणायचे. काय? 2 चले. याला 2 व्हेरिएबल्स म्हणायचं. काय म्हणायचं? 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स ना हे प्लस मधलं आहे इक्वेशन. जर मी इथं मायनस मध्ये घेतलं असं, हे बघा, ह्या 2 व्हेरिएबलचा वापर करून, ह्या 2 इक्वेशनचा वापर करून, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड, तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती काढता येतात. कोणाच्या किमती काढता येतात? अशा 2 संख्या आहेत, त्यांची बेरीज 1 येते आणि वजाबाकी किती येते? 2 येते. अशा कोणत्या 2 संख्या ज्यांची बेरीज 1 येते आणि वजाबाकी 2 येते? हे आपण सोडवून काढू शकतो. ह्याला काय करायला लागते बघा. आता समजा ह्याचं आपल्याला आन्सर काढायचं असेल तर x + y = 1, x - y = 2. तर आता यामध्ये ह्यांची बेरीज करून घेतली आपण, तर प्लस मायनस काय होते? कट होते. x काय झालं? 2x, 2 आणि 1 3, आणि गुणाकारच काय होणार इकडं? भागाकार. म्हणजे x ची किंमत 3/2 आली. आणि ही आलेली किंमत 3/2 कुठे ठेवायची? ह्यामध्ये ठेवू शकता किंवा ह्यामध्ये ठेवू शकता. समजा आपण x = 3/2 इथं ठेवली, मग काय होणार बघा. ह्यात ठेवलं यात. मग 3/2 अधिक y = 1. हे y आहे तसं ठेवलं, 1 आहे तसं. 3/2 इकडे काय होते? -3/2. आता 3/2 म्हणजेच किती? 1.5 असते, 1.5. मग काय येते बघा. 1 मधून 1.5 जात नाही, पण 1.5 मधून 1 गेला, वजा किती येते? 0.5 येते. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ह्याच्या किमती काढू शकता, एक्स आणि वायच्या. मग इथे तुम्हाला काय काय करावं लागणार? दिलेल्या 2 समीकरणांची कधी कधी तुम्हाला काय करावं लागणार? बेरीज करावं लागणार. कधी काय करावं लागणार? वजाबाकी करावं लागणार. या 2 क्रिया कराव्या लागतात. आणि ते कसं ओळखायचं? जर डायरेक्ट जर कट होत असेल तर इथं आपण काय केलं? ॲडिशन. x केलं, प्लस y मायनस y कट केलं, 2 आणि 1 3. हे कधी केलं? जर कट होत असेल तर. आणि जर कट होत नसेल तर आपण काय करायचं सांगा? तिथं वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. त्यामुळे इथले चिन्ह प्लसचं काय होते? मायनस, मायनसचं काय होते? प्लस, आणि प्लसचं काय होते? मायनस. आता पुढे तुम्हाला नंतर स्टेप्सनुसार कळत जाईल काय काय दिलेलं आहे, म्हणजे काय करायचं आहे.